पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी. पाकिस्तानी नागरिकांना साख व्हिसा मिळणार नाही. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात आता भारत सोडण्याच्याही सूचना. दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्तानने फेटाळला. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली, परभणी आणि मालेगाव बंदची हाक. नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार. दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू. फडणवीसांकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार. पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार. जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा. तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघे सैन्याच्या ताब्यात. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीचा व्हिडिओ समोर. पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही. सैफुल्ला कसूरीचा कांगावा. कसूरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी. निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मी कराडच्या अर्जावर कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. तर लातूरहून बीडच्या कारागृहात रवानगीसाठी आरोपी विष्णू चाटेच्या अर्जावरही युक्तिवाद होणार.